नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल पाटील, बीएन अकॅडमी पुणे. आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण आणि त्या मराठी व्याकरणातील महत्त्वाचा असणारा घटक उपसर्ग यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर उपसर्ग या घटकावरती आपल्याला आयोग प्रश्न कसे विचारतं हे अगोदर आपण पाहूया आणि मग त्यानंतर उपसर्ग ही संकल्पना पाहूया. तर उपसर्गावरती आयोग आपल्याला 3 प्रकारे प्रश्न विचारतो. एक म्हणजे उपसर्गाची व्याख्या आणि उपसर्गाची वैशिष्ट्ये विचारली जातात. उपसर्गाची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघणार आहोत. उपसर्ग म्हणजे काय आणि उपसर्गाची वैशिष्ट्ये ह्या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर त्या पुढचा मुद्दा आहे की तुम्हाला उपसर्ग लागून जो शब्द तयार होतो त्या शब्दाला काय म्हणतात हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि त्यानंतर उपसर्ग विविध भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, जसे की संस्कृत उपसर्ग, मराठी उपसर्ग, फारसी किंवा अरबी उपसर्ग. तर तो उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे याच्यावरती परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो. तर अशा 3 टप्प्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न येणार आहे. एक म्हणजे उपसर्गाची व्याख्या आणि त्याचबरोबर उपसर्गाची वैशिष्ट्ये. 2 उपसर्ग लागून तयार होणारा शब्द म्हणजे उपसर्ग घटित शब्द तो ओळखा, तो एक प्रश्न विचारला जातो. आणि उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे हे एक विचारलं जातं. तर आपण सुरुवातीला उपसर्ग म्हणजे काय ते बघूया, त्यानंतर मग उपसर्गाची वैशिष्ट्ये बघूया आणि त्यानंतर उपसर्ग कुठल्या भाषेतला आहे ते आपण बघूया. तर पहिल्यांदा उपसर्ग म्हणजे काय, तर शब्दाच्या मागे, पूर्वी, अगोदर, सुरुवातीला, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात. शब्दाच्या मागे, पूर्वी, अगोदर, सुरुवातीला, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात. आता शब्द वाद हा शब्द असेल तर त्याला आपण अणु हा शब्द जोडला, अणु हा उपसर्ग जोडला तर अनुवाद शब्द तयार होतो. आणि अणु हा उपसर्ग आपण शब्दाच्या मागे जोडलेला आहे. आणि मग शब्दाच्या मागे, पूर्वी, अगोदर, अलीकडे, सुरुवातीला, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हटलं जातं. तर उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द किंवा उपसर्ग साधित शब्द असं म्हटलं जातं. उपसर्ग लागून जो शब्द तयार होतो त्या शब्दाला उपसर्ग साधित शब्द, उपसर्ग लागून साधलेला म्हणून उपसर्ग साधित शब्द किंवा उपसर्ग घटित शब्द असं म्हटलं जातं. आता आपण वाद हा शब्द घेतला आणि त्याला प्रति हा उपसर्ग लावला तर प्रतिवाद हा शब्द तयार होतो आणि प्रतिवाद हा उपसर्ग घटित शब्द आहे. किंवा आपण वाद हा शब्द घेतला आणि त्यांना अणु हा उपसर्ग लावला तर अणुवाद हा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. किंवा प्रसंग हा शब्द आपण घेतला आणि त्याला अति हा उपसर्ग लागला तर अति प्रसंग हा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. म्हणजे उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. त्यानंतर आपल्याला उपसर्गाची वैशिष्ट्ये पाहिजे. तर उपसर्गांची काही वैशिष्ट्ये आहेत ती बघूया आपण कोणती कोणती आहेत ती. तर पहिलं उपसर्गाचं वैशिष्ट्य आहे की उपसर्ग शब्दाच्या मागे जोडले जातात. शब्दाच्या अगोदरची जी बाजू असते शब्दाची मागची बाजू असते, शब्दाच्या पलीकडची जी बाजू असते शब्दाची पुढची बाजू असते. तर उपसर्ग शब्दाच्या मागे जोडले जातात, हे उपसर्गाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर उपसर्गांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो, हे उपसर्गाचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला उपसर्गाचं सांगता येईल की उपसर्गांना पूर्व प्रत्यय असंही म्हटलं जातं. उपसर्ग शब्दाच्या मागे जोडले जातात, हे पहिलं वैशिष्ट्य. त्यानंतर उपसर्गांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो, हे दुसरं वैशिष्ट्य. त्यानंतर उपसर्गांना पूर्व प्रत्यय म्हणतात, हे उपसर्गाचं तिसरं वैशिष्ट्य. त्यानंतर उपसर्गांचा वाक्यात स्वतंत्र वापर केला जात नाही. उपसर्ग नेहमी शब्दाला जोडूनच वापरले जातात, त्यांना वाक्यामध्ये आपल्याला स्वतंत्र वापरता येत नाही, हे उपसर्गाचं चौथं वैशिष्ट्य आहे. उपसर्ग लागल्यानंतर मूळ शब्दाचा अर्थ बदलतो. उपसर्ग हे शब्दाचा अर्थ बदलतात म्हणून शब्दाचा अर्थ बदलवण्याचं सामर्थ्य हे उपसर्गांमध्ये असतं, हे उपसर्गाचं पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर उपसर्गाचं कार्य हे अव्ययासारखं असतं. उपसर्ग हे अव्ययाचं रूप घेऊन वाक्यात येत असतात म्हणून उपसर्ग आणि अव्ययांचा अर्थ बऱ्याच वेळेला सारखा मिळतो, म्हणून उपसर्ग हे अव्यय स्वरूप असतात किंवा अव्ययासारखे असतात असं म्हणता येईल. उपसर्गांचा वापर करून आपण विरुद्धार्थी शब्द तयार करू शकतो. समजा हल्ला शब्द असेल तर त्याला आपण प्रति हा शब्द वापरून प्रति हल्ला हा शब्द तयार करू शकतो. किंवा उत्तर शब्द असेल तर त्याला प्रत्युत्तर हा विरुद्धार्थी शब्द आपल्याला तयार करता येतो. म्हणून उपसर्गांचा वापर करून आपल्याला विरुद्धार्थी शब्द तयार करता येतात. आणि उपसर्ग हे शब्द नसतात. तर हे उपसर्गांची वैशिष्ट्ये आपण पाहिले. आ, प्रति, यथा, अनु, अधि हे उपसर्गांची काही उदाहरणं आहेत. असे भरपूर उपसर्ग आहेत. संस्कृतमध्ये 19 उपसर्ग आहेत, मराठीमध्ये 8 उपसर्ग आहेत, फारसीमध्ये 11 उपसर्ग आहेत, अरबीमध्ये 2 उपसर्ग आहेत, इंग्रजी सुद्धा एक उपसर्ग आहे सब नावाचा.
असे उपसर्ग अनेक प्रकारचे आहेत, तर ते आपल्याला ओळखायला सांगितलं जातं. तर आपण इथं आयोग जो आपल्याला पहिला प्रश्न विचारतो तो म्हणजे उपसर्गाची व्याख्या आणि उपसर्गाची वैशिष्ट्ये, तर ती आपण इथं पाहिली. त्यानंतर आपण पाहणार आहोत की उपसर्ग घटित शब्द, तर ते मी तुम्हाला सांगितलेच अगोदर की उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे, हा एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. उपसर्ग मराठी आहे का, संस्कृत आहे का, फारसी का अरबी, ते आपल्याला विचारलं जातं. तर बघा इंग्रजी उपसर्ग सुद्धा आहे, पण तो मोजला जात नाही कारण तो एकच उपसर्ग आहे आणि त्याचा काही अजून प्रकारामध्ये समाविष्ट केलेला नाही, पण तरी पण तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतो. सब हा इंग्रजी उपसर्ग आहे, जसं की सब इन्स्पेक्टर, सब ऑफिस, सब नवीस, अशा प्रकारची उदाहरणं त्या सब उपसर्ग लागून बनतात. उपसर्गांना स्वतःचा अर्थ असतो आपण पाहिलेला आहे. तर सब या शब्दाचा अर्थ आहे दुय्यम, हाताखालचा, आणि म्हणून सब इन्स्पेक्टर, सब नवीस, सब ऑफिस ही उदाहरणं सब या इंग्रजी उपसर्गाची आहेत. त्यानंतर चारच प्रकारचे उपसर्ग आहेत, एक म्हणजे मराठी, संस्कृत, फारसी आणि अरबी. फारसी आणि अरबी उपसर्ग वेगळे विचारले जात नाही, दोन्ही एकत्र विचारले जातात. परंतु कधी कधी जर फारसी आणि अरबी फारसी उपसर्गाला जर अरबी पर्याय आला तर कोणते कोणते उपसर्ग अरबी आहेत आणि कोणते कोणते उपसर्ग फारसी आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला अरबी उपसर्ग कोणते ते पण सांगतो आणि फारसी उपसर्ग कोणते ते पण आपण पाहूया. ठीक आहे, तर आपण पहिला एक उपसर्ग, एकूण उपसर्ग आपण 5 पाहणार आहेत. प्रकार 3च पडतात, त्याच्यामध्ये संस्कृत, मराठी, फारसी आणि अरबी एकत्र, पण आपण फारसी आणि अरबी वेगळा केलाय आणि इंग्रजी एक 5वा त्याला जोडलाय. उपसर्गाचे मुख्य प्रकार किती, तर 3च उत्तर द्यायचं आहे, संस्कृत, मराठी, फारसी किंवा अरबी. आणि फारसी आणि अरबी ह्या दोन्ही उपसर्गांना मिळून यावनी उपसर्ग असंही म्हटलं जातं. यावनी उपसर्ग त्यांना का म्हटलं जातं, तर यवन या शब्दाचा अर्थ आहे मुस्लिम. तर फारसी आणि अरबी हे जे उपसर्ग आहेत ते मुस्लिम राजवटीमधून मराठीमध्ये आलेले आहेत, म्हणून त्यांना यावनी उपसर्ग असंही म्हटलं जातं. तर मग आपल्याला मुख्य उपसर्गाचे 3च प्रकार पाहिजेत, एक म्हणजे संस्कृत उपसर्ग, 2 मराठी उपसर्ग आणि 3 फारसी किंवा अरबी उपसर्ग. तर आपण कधी कधी फारसीला अरबी उपसर्ग हा पर्याय येऊ शकतो, त्या अनुषंगाने उपसर्गाचे 4 प्रकार पाहणार आहेत. 5वा जो इंग्रजी होता तो तुम्हाला मी सांगितलेला आहे. त्यानंतर आता अरबी उपसर्गाकडे वळूया. तर गैर आणि ऐन हे दोनच उपसर्ग अरबी भाषेतले आहेत. तर अरबी उपसर्ग संपले. गैरहजर शब्द असेल, गैरसोय असेल, गैरसमज शब्द असेल, हे शब्द त्यापासून तयार होतात. किंवा ऐन वेळ असेल, ऐन खर्च असेल, ऐन हंगाम असेल, हे उपसर्ग घटित शब्द ऐन हा उपसर्ग लागून तयार होतात. तर गैर आणि ऐन हे 2 उपसर्ग अरबी उपसर्ग आहेत. त्यानंतर आपण संस्कृत उपसर्ग कसे ओळखायचे ते पाहूया. तर संस्कृत उपसर्ग 18 उपसर्ग आहेत, संस्कृत मधले 19 उपसर्ग आहेत सॉरी. तर 19 उपसर्गांपैकी बऱ्याच उपसर्गांना पहिली वेलांटी आणि पहिला उकार येतो. ही काही संस्कृत उपसर्गाची व्याख्या नाही, ते ओळखण्याची खूण आहे. ज्या उपसर्गांना पहिली वेलांटी येते आणि पहिला उकार येतो अशा उपसर्गांना संस्कृत उपसर्ग म्हणून आपल्याला ओळखता येईल. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा आहे मराठी. तर मराठी उपसर्ग 8च आहेत, त्याच्यासाठी एक वाक्य सांगतो, तेवढं वाक्य लक्षात ठेवा. अव अदा भरणी आड फट पडली. अव अदा भरणी आड फट पडली. याच्यामध्ये अव मध्ये अव हा मराठी उपसर्ग आहे. अ मध्ये अ हा एक सुद्धा मराठी, अ हा सुद्धा मराठी उपसर्ग आहे आणि अन हा एक उपसर्ग मराठी, म्हणजे अ यामध्ये 3 जण आहेत. अ एक आहे, अ एक आहे आणि अन एक आहे, न चा पाय मोडलेला आहे. अ झाला. अदा मधला अद हा मराठी उपसर्ग आहे, जसं की अदशेर, अदकोस, अदमास अशी उदाहरणं त्यापासून बनतात. अव अदा. त्यानंतर भरणी शब्द आहे, तर भर हा उपसर्ग मराठी, भरपूर, भरजरी, भरधाव अशा प्रकारचे उपसर्ग शब्द त्यापासून बनतात. त्यानंतर नि हा उपसर्ग आहे, निरोगी, निकामी, निनावी यासारखे शब्द त्यापासून तयार होतात. अव अदा भरणी आड. आड किंवा अड हे 2 उपसर्ग मराठी उपसर्ग आहेत, जसं की आडनाव, आडदान, आडरान, अडवाट अशा प्रकारचे उपसर्ग घटित शब्द त्यापासून तयार होतात. अव अदा भरणी आड फट. फट हा शब्द सुद्धा मराठी उपसर्ग आहे. फटकळ, फटफजिती हे शब्द त्यापासून तयार होतात. आणि अव अदा भरणी आड फट पडली मधला पड हा शेवटचा उपसर्ग आहे. पडजीत, पडसाद, पडताळा हे शब्द त्यापासून तयार होतात. अशा प्रकारे मराठी उपसर्ग. तर आपण पहिल्यांदा इंग्रजी उपसर्ग पाहिला सब, त्यानंतर अरबी उपसर्ग पाहिले ऐन आणि गैर, त्यानंतर संस्कृत उपसर्ग पाहिले ज्यांना पहिली वेलांटी आणि पहिला उकार येतो, आणि त्यानंतर मराठी उपसर्ग पाहिले अव अदा भरणी आड फट पडली. आता उरले फारसी उपसर्ग. तर हे कोणतेच नसतील, ते फारसी असतील, त्यांना लक्षात ठेवायची गरज नाही. अशा प्रकारे सगळे उपसर्ग आपल्याला ओळखता येतील. आणि आता याच्यावरती परीक्षेला प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते आपण पाहूया.
तर आता आपण आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारले ते आपण बघूया। तर पहिला प्रश्न मी तुम्हाला दाखवतोय, राज्यसेवा मुख्य परीक्षा 18 ऑगस्ट 2018 चा पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 6 काय विचारलाय बघूया आपण। तर 6 नंबरचा प्रश्न आहे, पुढील विधाने वाचा। आहार परिहार या शब्दात आ आणि परि हे उपसर्ग आहेत, बरोबर आहे। हार हा शब्द आहे, त्याच्यामध्ये आ हा उपसर्ग लागलेला आहे सुरुवातीला आणि पुढे परि हा उपसर्ग लागलेला आहे, तर हे उपसर्ग आहेत, हे विधान बरोबर आहे। आणि उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात, तर आपण पाहिलं होतं वैशिष्ट्यांमध्ये की उपसर्ग हे वाक्यामध्ये स्वतंत्रपणे वापरले जात नाही, त्यांचा वाक्यात स्वतंत्र वापर होत नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे, हे विधान बरोबर आहे। असा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 6 आणि त्याचं उत्तर 2 क्रमांक आपण बघूया। प्रश्न क्रमांक 6 आणि त्याचं उत्तर आयोगाने 2 नंबर दिले ए सेट मध्ये, ठीक आहे। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया, वैशिष्ट्यावर प्रश्न होता हा। त्यानंतर 13 जुलै 2019 राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे आणि या परीक्षेमध्ये 33 नंबरचा प्रश्न आयोगाने काय विचारलाय आपण बघूया। तर उपसर्गांच्या बाबतीत काही विधानं दिलेली आहेत। उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो, आपण आत्ताच पाहिलं की उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो। त्यानंतर उपसर्गानंतर मूळ शब्दाचा अर्थ बदलतो, हे पण आपण पाहिलं, हेही विधान बरोबर आहे। आणि उपसर्ग हे शब्दाच्या शेवटी येतात, हे विधान मात्र चूक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की उपसर्ग हे शब्दाच्या मागे, पूर्वी, अगोदर, सुरुवातीला, अलीकडे जोडले जातात, त्यामुळे ते शेवटी नंतर जोडले जात नाहीत। शेवटी नंतर जोडले जाणारे प्रत्यय असतात आणि सुरुवातीला जोडले जाणारे उपसर्ग, त्यामुळे सी विधान चुकीचं आहे। ए आणि बी बरोबर असा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतंय ए व बी बरोबर, सी चूक। प्रश्न क्रमांक 33 त्याचं उत्तर 3 नंबर आपण बघूया। प्रश्न क्रमांक 33 आणि त्याचं उत्तर 3 नंबर आले का? तर इथं बघा ए सेट मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 33 चं उत्तर 3 नंबर आलेलं पाहायला मिळतं। त्यानंतर अजून एक प्रश्न आपण बघूया, राज्यसेवा मुख्य परीक्षा 16 सप्टेंबर 2017 ला झालेली परीक्षा आहे, प्रश्न क्रमांक 27 आहे, काय विचारला गेलाय आपण बघूया। पुढील विधाने वाचा। उपसर्ग म्हणजे पूर्व प्रत्यय होत, पूर्व प्रत्यय होत। आपण उपसर्गांची वैशिष्ट्ये पाहत असताना पाहिलं होतं की उपसर्गांना पूर्व प्रत्यय असंही म्हटलं जातं, विधान बरोबर आहे। त्यानंतर उपसर्ग हे अव्यय रूप असून ते मूळ शब्द किंवा धातूचा अर्थ फिरवतात, हे सुद्धा आपण पाहिले की उपसर्गांचं स्वरूप हे अव्ययासारखं असतं आणि उपसर्ग मूळ शब्द किंवा त्यांचा मूळ शब्दाचा अर्थ फिरवतात, त्यामुळे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे। तिसरं विधान बघा, उपसर्ग हे वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात, हे विधान पूर्णतः चूक आहे। उपसर्गांचा वाक्यात स्वतंत्र वापर केला जात नाही, उपसर्ग नेहमी शब्दाला जोडूनच वापरले जातात, त्यामुळे सी विधान चुकीचं आहे, ए आणि बी विधान बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 27 त्याचं उत्तर ए आणि बी बरोबर असं आपण एक पर्यायामध्ये पाहतोय, ए व बी बरोबर आणि सी चूक। आपण उत्तर बघूया, प्रश्न क्रमांक 27 त्याचं उत्तर 1 क्रमांक। तर इथं प्रश्न क्रमांक 27 आपल्याला दिसतो ए सेट मध्ये आणि त्याचं एक उत्तर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर पीएसआय मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे, 8 डिसेंबर 2013 ला झालेली पीएसआय मुख्य परीक्षा आहे। तर या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 44 काय विचारला गेलाय आपण बघूया। तर शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडली जातात, व्याकरणाच्या भाषेत त्यांना काय म्हणतात? आपण पाहिले शब्दाच्या आधी, अगोदर, सुरुवातीला, डाव्या बाजूला, मागे एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात, त्यांना उपसर्ग म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आलं पाहिजे। शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना व्याकरणाच्या भाषेत उपसर्ग असे नाव आहे। प्रश्न क्रमांक 44 त्याचं उत्तर 1 नंबर आपण बघूया। प्रश्न क्रमांक 44 मध्ये त्याचं उत्तर 1 नंबर आलं का हे बघा, प्रश्न क्रमांक 44 आणि त्याचं एक उत्तर आयोगाने दिलेलं आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण, गट क मुख्य परीक्षेचा पेपर आहे आणि 6 ऑक्टोबर 2019 ची परीक्षा आहे आणि या परीक्षेमधला प्रश्न क्रमांक 52 काय विचारला गेलाय आपण बघूया। तर मूळ शब्दाच्या मागे जोडल्या जाणाऱ्या एका अक्षराला किंवा अधिक अक्षरांना काय म्हणतात? परत उपसर्गाची व्याख्या विचारलेली आहे, शब्दाच्या मागे, पूर्वी, अगोदर, सुरुवातीला, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात। पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 52 त्याचं उत्तर 4 आपण बघूया। प्रश्न क्रमांक 52 चं उत्तर 4 नंबर आले का? तर बघा प्रश्न क्रमांक 52 सेट ए मध्ये 4 नंबर उत्तर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया, एसओ मुख्य परीक्षेचा पेपर आहे, 10 डिसेंबर 2017 चा पेपर आहे, प्रश्न क्रमांक 2 काय विचारला गेलाय बघूया। गैर हा उपसर्ग कोणत्या भाषेतला नाही? आपल्याला माहिती आहे की गैर आणि ऐन हे दोन उपसर्ग अरबी आहेत, म्हणजे तो संस्कृत भाषेतला नाही, हे बरोबर आहे। त्यानंतर मराठी नाही, हे बरोबर आहे। फारसी नाही, हे बरोबर आहे, म्हणजे ए सी डी बरोबर, बी चूक असं उत्तर पाहिजे। तर आपण बघूया, इथं बघा ए सी डी बरोबर आणि बी चूक हे उत्तर दिलेलं आहे। बी चूक का? तर गैर हा उपसर्ग अरबी भाषेतला आहे, म्हणून ते कोणत्या भाषेतला नाही असा प्रश्न विचारलाय, म्हणून ए सी डी बरोबर आहे, बी चूक आहे।
तर प्रश्न क्रमांक 2 त्याचं उत्तर 2 नंबर आपण आले का बघूया. प्रश्न क्रमांक 2 त्याचं उत्तर ए सेट मध्ये 2 नंबर आलेला आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक टॅक्स असिस्टंटचा पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक परीक्षा आहे 7 जून 2015 चा पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 35 आहे. काय विचारलंय बघूया आपण. संस्कृत उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा. तर आपण पाहिलं होतं की संस्कृत उपसर्ग कसे ओळखायचे. तर ज्या उपसर्गांना पहिली वेलांटी आणि पहिला उकार येतो असे उपसर्ग संस्कृत असतात. तर तुम्हाला इथं अभिनय शब्दामध्ये अभि या उपसर्गाला पहिली वेलांटी दिसते, अणु या उपसर्गाला पहिला उकार दिसतोय, अतिरेकला पहिली वेलांटी दिसते. तर ज्या उपसर्गांना पहिली वेलांटी आणि पहिला उकार येतो असे उपसर्ग साहजिकच संस्कृत असतात, म्हणून याचं उत्तर 4 नंबर यायला पाहिजे. मग प्रश्न क्रमांक 35 त्याचं उत्तर 4 नंबर आपण बघूया. प्रश्न क्रमांक 35 चं उत्तर 4 नंबर आलंय का. तर प्रश्न क्रमांक 35 आणि त्याचं उत्तर 4 नंबर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे जाऊया. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. 18 ऑगस्ट 2018 चा पेपर आहे आणि या परीक्षेतला 45 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारला गेलाय आपण बघूया. मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता. तर मराठी उपसर्ग कोणते सांगितले होते आपण. अव, अदा, भरनियाड, फट, पडली. तर त्याच्यामध्ये अव मध्ये अ हा उपसर्ग होता. तर इथं अजान मध्ये अ हा मराठी उपसर्ग आहे, अबोल मध्ये अ हा मराठी उपसर्ग आहे, आडनाव मधला आड हा उपसर्ग मराठी, म्हणजे दर हा उपसर्ग फारशी जो आपण पाहिला नव्हता. जे आपण उपसर्ग पाहिले नव्हते ते निश्चितच फारशी भाषेतले असणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणं गरजेचं आहे. कारण मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता असं विचारलंय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45 त्याचं उत्तर 3 नंबर आपण बघूया. प्रश्न क्रमांक 45 चं उत्तर 3 नंबर आलेलं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. एसओ मुख्य परीक्षेचा पेपर आहे. 6 नोव्हेंबर 2016 चा पेपर आहे आणि या परीक्षेतला प्रश्न क्रमांक 30 काय विचारला गेलाय ते बघूया आपण. तर आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरझरी हे शब्द मराठी व्याकरणात काय म्हणून ओळखले जातात. तर आपल्याला माहिती आहे की आड हा उपसर्ग आहे, पड हा उपसर्ग आहे, प्रति हा उपसर्ग आहे, भर हा उपसर्ग आहे आणि उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द किंवा उपसर्ग साधित शब्द असं म्हटलं जातं आणि म्हणून 30 क्रमांक प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30 त्याचं उत्तर 1 आले का बघूया आपण. प्रश्न क्रमांक 30 आणि त्याचं उत्तर 1 आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अजून एक प्रश्न बघूया आपण. गट क मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर 2018 चा पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 19 आहे. काय विचारला गेलाय आपण बघूया. अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की प्रसंग हा शब्द आहे आणि अति हा उपसर्ग आहे. तर उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दाला आपण उपसर्ग घटित शब्द किंवा उपसर्ग साधित शब्द असं म्हणतो आणि म्हणून 19 चं उत्तर 1 मध्ये आपल्याला दिसतंय उपसर्ग घटित शब्द. प्रश्न क्रमांक 19 त्याचं उत्तर 1 नंबर. तर इथं बघूया आपण. प्रश्न क्रमांक 19 त्याचं उत्तर 1 नंबर आलेलं आहे. तर अशा प्रकारे उपसर्गांबद्दल आपण माहिती पाहिली, पण एवढी माहिती तुम्हाला पुरेशी नाही. अजून तुम्हाला उपसर्गांचा व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. उपसर्ग म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दाला काय म्हणतात हे बघणं गरजेचं आहे. उपसर्गाची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहेत आणि उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. पण ह्या सगळ्या लेक्चरवरून किमान तुम्हाला उपसर्गांचा अभ्यास कसा करावा याची दिशा तरी मिळाली असेल. एवढं जरी तुम्हाला कळालं तर ह्या लेक्चरचं सार्थक झालं असं मी समजेन. धन्यवाद.